Hello, hello. This is the my artifact episode number 1872. आजची तारीख आहे 12 एप्रिल 2020. वाजले आता 10 वाजून म्हणजे 11:15 वाजले. लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता 31 मार्च 2020 ला रात्री 9:30 वाजता. आणि आजची तारीख आहे 2 एप्रिल. सो 1 आणि 2 म्हणजे कालचा आणि आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. येस. फर्स्ट ऑफ ऑल, काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? या काल का नाही केला? एक अशी क्वारंटीनचा दिवस आहे ना, लाईक खतमच होऊन राहिला. इट वॉज लाईक पक गया घर में रह रहा है क्या. इट वॉज लाईक सुपर बोर. कुठे जाऊन न राहिलो आणि बहुत बेकार वाटत आहे. yes. जॉब असती तर या म्हणजे थोडं मन तरी राहते आणि त्याच्यानंतर मग काही ना काहीतरी. कसं आहे की वेळ राहत नाही आणि जेवढा वेळ भेटतो तो काफी इंटरेस्टिंग बनून जाते. सो इट वॉज आणि त्याच्यामध्येच निघून जातो दिवस. बट हे क्वारंटीन म्हणलं, घरीच राहणं वगैरे वगैरे. ऍक्च्युली ऑल ओव्हर द वर्ल्ड वॉर सुरू आहे. इट्स वर्ल्ड वॉर 3. येस. ऍक्च्युली मी कम्पेअरच करतो. इट्स वर्ल्ड वॉर. हे वर्ल्ड वॉरच आहे एक प्रकारे. येस. म्हणजे काय म्हणजे बघ ना, म्हणजे हे इवन वर्ल्ड वॉर पेक्षाही खूप भयानक आहे. म्हणजे व्हॉट इज मीन बाय दॅट? वर्ल्ड वॉर म्हणजे काय? आता वर्ल्ड वॉर म्हणजे काय होतं की याच्यामध्ये नाही का सैनिक एकमेकांना मारत होते. ओके ना. एका देशातले सैनिक दुसऱ्या देशात मारत होते. इट इज समथिंग रिली बॅड. ओके. तर याच्यामध्ये जे लोक इन्व्हॉल्व्ह व्हायचे ते लोक कोण असायचे? एक तर सैनिक आणि सैनिकला सप्लाय करणारे काही लोक, त्याच्याशी निगडीत असणारे काही लोक. राईट. नॉर्मल व्यक्ती फारसे इंटरॅक्ट नाही व्हायचे. ओके. हा, त्यांच्यावर हमला व्हायचा. ओके. त्यांच्यावर इन्फॉर्मेशन यायची. म्हणजे मानून घे की माझी फॅमिली आहे, आम्ही नॉर्मल लोक आहेत आणि आम्ही युरोपमध्ये राहतोय, इंग्लंडमध्ये राहतोय. ओके. वॉर सुरू आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. पण आमची लाईफ वॉज कंटिन्यू सुरू आहे. हा, अफेक्ट होऊन राहिला आहे. येस. बट या कोरोनामुळे पण एक प्रकारे लाईफ मध्येच अफेक्ट होत आहे ना. ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण दुनियामधले सगळे लोक आपल्या घरात कोंडून गेले बिकॉज ऑफ दिस कोरोना व्हायरस. म्हणजे राईट ना, आपण आपल्यापाशी आहे ना, जाऊ त्याच बुकमार्क कोरोना व्हायरस अपडेट. ओके. बघ, आतापर्यंत किती जण मेले आहे? वेल, आतापर्यंत म्हणजे या डेट आणि या तारखेपर्यंत 9,96,836 लोक मेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट 10 लाख लोक, सॉरी मेले नाही, इन्फेक्ट झाले 10 लाख लोक. ओके. त्याच्यापैकी 50,968 लोक मेले. 50,968 लोक. मी थोडस एक प्रकारे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये जातो. ओके. हे जे कोरोना पॅन्डेमिक सुरू आहे याच्यामध्ये 50,968 लोक मेले. ओके. 9,96,836 लोक इन्फेक्टेड झाले. येस. आणि
आणि अजून सांगू, आणि अजून आहे की या कंट्रीची किंवा ऑल ओव्हर पूर्ण देशाची किंवा वर्ल्डची पॉप्युलेशन जेवढी पण आहे ते सगळे घरी बसून आहे, क्वारंटीन आहे, सगळीकडे लॉकडाऊन. चायना सोडला तर ऑलमोस्ट सगळीकडेच लॉकडाऊन सुरू आहे. सो इट्स पार्ट ऑफ द वॉर. या इट्स लाईक दॅट. आणि इथले सोल्जर कोण आहे, तर सोल्जर नाही, इथले सोल्जर आहे डॉक्टर्स. येस. आणि याच्यामध्ये विरोध म्हणजे याच्यामध्ये अपोनंट कोण आहे, त्याच्यामध्ये बहुत छोटे छोटे सूक्ष्म विषाणू, कोरोना व्हायरस. येस. जे की आपल्या डोळ्याने दिसत पण नाही, एवढे बारीक मायक्रोस्कोपिक मध्ये असतात ते. सो इट वॉज, आणि मला काही सांगायसाठी काही आहे नाही या. लेट जस्ट क्विट या. काल काय फारसं काय झालं नाही, नथिंग एल्स, कुछ भी नाही हुआ. ओके, घरीच होतो, टाइमपास करून राहिलो. या नाही, मी आता तर डोक्यातही नाही येऊन राहिला का मी शोरील बनवावं बायास. बहुत ही बेकार टाइम चाललाय माझा, आणि मी याचा युटिलाइज पण नाही करून राहिलोय. प्रयत्न खूप करत आहो बट कुछ भी नाही. आळसाने पूर्ण अंग पाय दुखून राहिले आहे, व्यायाम वगैरे काही आहे नाही. ओके, दिस इट. थँक्यू.